नमस्कार मित्रांनो, आज आपण वीज प्लस या सॉफ्टवेअरमध्ये मोबाईल शॉपिंगसाठी परचेस एंट्रीज कशा करायच्या हे पाहणार आहोत. प्रथमतः इथं साईड बारवरती परचेसवरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपल्याला परचेस फ्रॉम डेट टू डेट आधीच्या ज्या परचेस एंट्रीज आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता आपल्याला नवीन एंट्री करायची आहे तर त्यासाठी न्यू बटनवरती क्लिक करा. या ठिकाणी करंट डेट दिसेल, सिस्टीम डेट जी असेल रोजच्या रोज ती ॲटोमॅटिक येत राहील. त्यानंतर कॅशमध्ये परचेस असेल तर इथं कॅश सिलेक्ट करा. उधारीवरती खरेदी केलेली असेल तर क्रेडिट ऑप्शन सिलेक्ट करा. या ठिकाणी पार्टीज नेम विचारतो. आपण ज्यांच्याकडनं माल खरेदी केला आहे त्या पार्टीचं आपल्याला अकाउंट तयार करायचं आहे. जर समज या लिस्टमध्ये अकाउंट नसेल, नवीन अकाउंट तयार करायचं आहे तर F3 बटन प्रेस करायचं आहे. F3 प्रेस केल्यानंतर क्रिएट अकाउंट या फॉर्मवरती आपण येऊ. ज्या सप्लायरचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे त्या सप्लायरचं नाव इथं फिलअप करून घेऊया. समज रवी या शॉपमधून आपण माल खरेदी करतोय. त्यांचा मागच्या वर्षीचा जो काही क्लोजिंग बॅलन्स असेल, काही देणेदारी असेल तर ते अमाऊंट इथं आपण फिलअप करू शकता. नंतर इथं ॲड्रेस, सिटी, स्टेट, महाराष्ट्र स्टेटचा कोड आहे GST साठी 27, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट पर्सन. त्या ठिकाणी आपण त्या शॉपमध्ये कोणाशी कॉन्टॅक्ट करतो ते कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव, फोन नंबर आपण यामध्ये टाकू शकतो. सप्लायरचं बँक अकाउंट नेम, बँक अकाउंट नंबर, त्यांना आपण कुठल्या नावाने चेक देतोय त्या चेकवरती काय नाव पाहिजे ते इथं नाव टाईप करायचं. पार्टी टाईप, या ठिकाणी विदिन स्टेट पार्टी असेल तर इथं विदिन स्टेट पार्टी सिलेक्ट करायचं आहे. विदिन स्टेट कन्झ्युमर असेल, समज कस्टमर असेल, कस्टमरचं अकाउंट तयार करताना विदिन स्टेट कन्झ्युमर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. आउट ऑफ स्टेट असेल तर आउट ऑफ स्टेट बिझनेस टू बिझनेस पार्टी, आउट ऑफ स्टेटचा कस्टमर असेल तर आउट ऑफ स्टेट कन्झ्युमर पार्टी असे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता आपण रवीकडनं माल परचेस करतोय, विदिन स्टेट आहे तर विदिन स्टेट बिझनेस टू बिझनेस पार्टी हे ऑप्शन सिलेक्ट करूया. त्यानंतर त्या पार्टीचा वॅट नंबर, पॅन नंबर, CST नंबर, GST नंबर, आधार कार्ड नंबर, डीलर लायसन्स नंबर, या अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व ऑप्शन्स भरून ते अकाउंट सेव्ह करायचं. ओके, ते नाव इकडे येईल, या लिस्टमध्ये दिसतंय आपल्याला. रवीवरती क्लिक करून एंटर प्रेस करायचं आहे. त्यानंतर परचेस टाईप कुठला आहे, इंटरस्टेट परचेस आहे, आउट ऑफ स्टेट परचेस आहे तर हे आपलं लोकल आहे, लोकल बिझनेस टू बिझनेस परचेस. बिल नंबर इथं ॲटोमॅटिक जनरेट होईल. ड्यू डेट, आपण किती दिवसांनी त्याला पैसे देणार आहोत, म्हणजे आपल्याला किती दिवसांचं क्रेडिट दिलेलं आहे सप्लायरने ती तारीख इथे टाईप करायची. समज 30/6. त्यानंतर इथं खाली आयटम्सची लिस्ट दिसते आयटम नेममध्ये. आता इथं 3 आयटम्स क्रिएट केलेले आहेत, परंतु आपल्याला यापैकी नको आहे, नवीन आयटम्स तयार करायचा असेल तर F3 बटन प्रेस करायचं. या ठिकाणी आपल्याला तो आयटम नेम विचारेल. समज आता नवीन आपण मोबाईल घेऊया, सॅमसंग J5, शॉर्टकट की J5 दिली. GSTच्या नुसार आता सर्व प्रोडक्ट्सला HSN सॅक कोड आलेला आहे, त्यानुसार आपण तो कोड इथं इन्सर्ट करायचा आहे. इथं या ठिकाणी टॅक्स स्लॅब्स दिलेले आहेत. आपला जो मोबाईल आहे आता
मोबाईलसाठी टॅक्स स्लॅब आहे 12%. मग या ठिकाणी 12% सिलेक्ट करून एंटर प्रेस करायचं. त्यानंतर खाली कंपनीचे नावं दिसत आहेत. या ठिकाणी मग सॅमसंग यस टाईप करून एंटर प्रेस केलं तर सॅमसंग सिलेक्ट होईल. ग्रुप्स हँडसेट्स आहेत, ॲसेसरीज आहेत, वेगळे पार्ट्स असतील त्यासाठी आपण ग्रुप्स तयार करायचे. आता या ठिकाणी हँडसेट या ग्रुपमध्ये मोबाईल येईल तो सॅमसंग एंटर. या ठिकाणी प्रायमरी युनिट्स, आता मोबाईलचा आपण पीसेस किंवा नंबर्समध्ये काउंट करतो तर इथं पी टाईप केला, पीसेस सिलेक्ट होईल, एंटर प्रेस करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला IMEI नंबरनुसार मोबाईल ट्रॅक करायचे आहेत. त्यासाठी दिस आयटम रिक्वायर सिरियल नंबर ट्रॅकिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा आयटम आपण इथं सेव्ह केला. सेव्ह केल्यानंतर ॲटोमॅटिक या लिस्टमध्ये तो आयटम येऊन जाईल. एंटरचं बटन प्रेस करायचं. आता सॅमसंग J5 किती क्वांटिटी आपण परचेस केली ती क्वांटिटी इथं टाकायची. सपोज आपण 4 पीसेस परचेस केलेत. इथे तो सिरियल नंबर विचारेल. आता मग 4ही हँडसेटचा सिरियल नंबर आपण बारकोड गन जर का असेल तर बारकोड नंबरने त्या बॉक्सवरचा सिरियल नंबर या ठिकाणी ॲड करू शकतो किंवा इथं मॅन्युअली पण आपण टाईप करू शकतो. 4ही नंबर्स इथं टाईप करायचे. 4 नंबर्स टाईप करून झाले की तो एक्झिट होईल. त्यामधून या ठिकाणी तो परचेस प्राईस विचारेल आपल्याला. नेट परचेस प्राईस इन्क्लुडिंग GST. सपोज आपण दिलं इथं की 8,000 रुपये विथ GST आपल्याला हा मोबाईल मिळतो आहे. तर मग एंटर प्रेस केलं इथं तो ॲटोमॅटिकली बेसिक प्राईस काउंट करतो आणि प्राईस इंटू क्वांटिटी ते मिळून इथे बेसिक अमाऊंट प्लस पुढं दाखवतो GSTचा टॅक्स. इथं एंटर प्रेस केलं, एंटर नेट व्हॅल्यू नंतर एंटर प्रेस केलं की आयटम्स तो ॲड होतो खाली. समज परत आपल्याला एखादा आयटम्स ॲड करायचा आहे. F3 प्रेस केलं, ओप्पो O3 शॉर्टकट की दिली त्याला 12% GST, कंपनी ओप्पो, ग्रुप हँडसेट, प्रायमरी युनिट पीसेस. इथं दिस आयटम रिक्वायर्स सिरियल नंबर ट्रॅकिंग आणि सेव्ह केला तो आयटम. एंटर 2 पीसेस खरेदी केले त्याचे. IMEI नंबर टाकला इथं. परचेस प्राईस F3 प्रेस करून समज 10,000 रुपये आपली खरेदीची किंमत आहे टॅक्स धरून. एंटर प्रेस करत जायचं. फक्त तो आयटम्स ॲड होऊन जाईल इथं. या ठिकाणी आपल्याला खाली काउंट दिसतोय की किती प्रॉडक्ट्स आपण घेतलेले आहेत. 2 प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत. टोटल पीसेस किती घेतलेले आहेत तर 6. बेसिक अमाऊंट दिसते इथं, टॅक्सेसेबल अमाऊंट दिसते आणि त्यावरती टॅक्स किती भरतोय आपण हे दिसतंय. इथं अमाऊंट दिसेल, इथं राऊंड ऑफ करतो येतो आणि टोटल अमाऊंट दिसेल 52,000. आता या ठिकाणी आपण हे परचेस बिल सेव्ह करूया. त्यासाठी सेव्हवरती क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने आपण परचेसची एंट्री करू शकतो. परत परचेसवरती क्लिक केलं इथं तर आपण केलेल्या एंट्रीज इथं या ठिकाणी दिसत आहेत. त्या एंट्रीवरती क्लिक केलं तर खाली आपल्याला या ठिकाणी आयटम्सची लिस्ट दिसते की आपण त्या बिलामध्ये काय काय आयटम्स खरेदी केलेले आहेत. परत आता क्लोज करूया हे. आता समज यामधून आपल्याला काही माल सेल आउट केला आहे तर त्यासाठी सेल्सची एंट्री करून पाहूया. सेलवरती क्लिक करायचं, न्यू, एंटर. माल क्रेडिटवरती दिला आहे की कॅशमध्ये सेल केला आहे. समज इथं कॅशमध्ये सेल करायचा असेल तर कॅश ऑप्शन सिलेक्ट करा. उधारीवर माल विकलेला असेल तर क्रेडिट ऑप्शन सिलेक्ट करा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा वॅलेट पेटीएमने केला असेल तर बँक कार्ड, वॅलेट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. समज आपण क्रेडिटवरती माल दिला आहे. कस्टमरचं नाव दिसतं इथं आपल्याला. समज नवीन कस्टमर तयार करायचा आहे तर इथे F3 प्रेस करून त्या कस्टमरचा अकाउंट इथे तयार करून घ्यायचं आहे. समज आता पहिलाच कस्टमर आहे आपला संतोष जगदरे. या एक ठिकाणी दिसतंय आपल्याला संतोषला आपण कधी माल दिलेला आहे, मागचं बिलची एंट्रीज वगैरे सर्व दिसतंय. या ठिकाणी
सेल जो आहे आपला तो लोकल आहे, लोकल रिटेल सेल आहे. एंटर. एंटर. ड्यू डेट, किती दिवसांची मुदत दिलेली आहे आपल्याला, कधी पैसे देणार आहे ती तारीख टाकायची. इथं कुठला मोबाईल आपण त्याला दिला आहे, समज ओप्पो O3 दिला आहे. किती स्टॉक, किती आयटम्स विकले त्याला, सपोज 1 पीस विकला आहे. या ठिकाणी तो सिरियल नंबर विचारतो. आता सिरियल नंबर आपण जे ॲड केलेले ते पाहण्यासाठी F3 बटन प्रेस करायचे. तर सिरियल नंबरमध्ये आपल्याकडं जो ओप्पो O3चा स्टॉक अवेलेबल आहे ते सर्वांचे सिरियल नंबर्स इथं दिसतात. त्यामधून आपण जो सेल करतो आहे त्या सिरियल नंबरवरती क्लिक करायचं आणि उजव्या साईडला गेट सिरियल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी सेल प्राईस, आता सेल प्राईस जर का आपण आधीच सेव्ह करून ठेवली असती तर इथं ॲटोमॅटिक सेल प्राईस येते, परंतु आपण आधी टाईप नाही केली, आपल्याला आता टाईप करायचे असेल तर इथं समज आपण 12,000ला हा मोबाईल विकला आहे, इथं 12,000 प्राईस टाईप केली विथ GST. या ठिकाणी डिस्काउंट वगैरे काही द्यायचा असेल, डिस्काउंट अमाऊंट द्यायची असेल तर इथं टाईप करू शकता तुम्ही. एंटर प्रेस केल्यानंतर तो आयटम्स त्यामध्ये ॲड होऊन जाईल. सपोज अजून एक मोबाईल विकला आपण त्याला, सॅमसंग J5. इथं क्वांटिटी घेतली 1. F3 प्रेस केलं, अवेलेबल स्टॉक्सचे सिरियल नंबर्स दिसतील. इथं सिरियल नंबरवरती क्लिक करून गेट सिरियल नंबर. ॲव्हरेज परचेस प्राईस आपल्याला या ठिकाणी दिसते विदाउट टॅक्स. आता या ठिकाणी आपण तो मोबाईल सिलेक्ट केला आहे 9,000ला. एंटर प्रेस करून हा आयटम पण आपण इथं या ठिकाणी ॲड केला आहे. आता हे बिल आपण इथं सेव्ह करूया. त्यासाठी सेव्हवरती क्लिक करून इथं तो दाखवतो आहे सेल एंट्री सेव्ड. ओकेवरती क्लिक करायचं. तो विचारतो आहे की आपल्याला प्रिंट द्यायची आहे का. प्रिंट द्यायची असेल तर येसवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण डायरेक्ट प्रिंटवरती क्लिक केलं तर प्रिंटरमधून प्रिंट मिळेल आपल्याला. आता प्रिंटचा प्रिव्ह्यू पाहायचा असेल प्रिंट देण्या अगोदर तर प्रिव्ह्यूवरती क्लिक केलं तर आपल्याला बिल कसं प्रिंट होऊन येणार आहे हे या ठिकाणी दिसेल आपल्याला. या ठिकाणी आपलं फर्मचं नाव दिसेल, रिटेल इनव्हॉइस, तुमचा ॲड्रेस, कस्टमरचं नाव, त्याचा GST नंबर असेल तर GST नंबर, इनव्हॉइस नंबर, डेट, आयटम डिस्क्रिप्शन, कुठला प्रोडक्ट दिलेला आहे, हँडसेट दिलेला आहे त्याचा खाली IMEI नंबर दिसतो आहे, क्वांटिटी, रेट, SGST आणि CGST नवीन रूल्सनुसार हे इनव्हॉइस आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. खाली टोटल अमाऊंट, टॅक्स किती काउंट झालेला आहे 12%नी, टॅक्सेसेबल अमाऊंटवरती इथं टॅक्स अमाऊंट दिसते, बेसिक अमाऊंट प्लस GST अमाऊंट, टोटल अमाऊंट ते बिलाची इथं दिसते आपल्याला. द अमाऊंट इनवर्स, ग्रँड टोटल, अशा पद्धतीने हे बिल या ठिकाणी जनरेट होईल. हे क्लोज करायचं असेल इथं क्लोजवरती क्लिक केलं. नंतर आपण हेच बिल आपण ईमेलने पण पाठवू शकतो. त्यासाठी ईमेल ऑप्शन दिलेला आहे. एक्सेलमधून द्यायचं असेल एक्सेल आहे. नंतर आपल्या कंपनीचं बॉम्ब म्हणून एक ॲप येतं की ज्यावरती आपण बिल पाठवू शकतो. जर की कस्टमरने हे ॲप मोबाईलमध्ये असेल तर त्याच्या मोबाईलमध्ये पण त्याला हे बिल पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने परचेस रेजिस्टर, जेवढे काही परचेसच्या एंट्रीज केलेल्या असेल त्या दिवसांमध्ये, त्या मंथमध्ये, समज 1 ते 25 ही तारीख सिलेक्ट केली, ज्या काही परचेस एंट्रीज झालेल्या आहेत त्या सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. टोटल क्वांटिटी, बेसिक अमाऊंट, टोटल टॅक्स अमाऊंट, सब टोटल आणि नेट परचेस आपली. त्याच पद्धतीने सेल रजिस्टरमध्ये टोटल महिन्याचा सेल्स पाहायचा असेल तर 1 ते 25पर्यंत किती सेल झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसेल. बेसिक अमाऊंट, टॅक्स अमाऊंट, सब टोटल, नेट अमाऊंट. यानंतर आपल्याला बिल वाईज प्रॉफिट पाहायचा असेल, कुठल्या बिलामध्ये आपल्याला किती प्रॉफिट मिळाला आहे. ओकेवरती क्लिक केलं. इथं कॉस्टिंग दाखवतो, सेल अमाऊंट दाखवतो आणि प्रॉफिट दाखवतो. आता आपल्याला नेट परचेसवरती कॉस्टिंग काढायचं आहे त्याचं. या ठिकाणी असं कॉस्टिंग, त्याची प्रॉफिट अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिसेल.
त्यानंतर आपण ज्यांच्याकडनं माल घेतोय, सप्लायर्स आपले डीलर्स असतील, त्यांना पेमेंट द्यायचं असेल तर क्विक पेमेंट ऑप्शन आहे या ठिकाणी. त्यांना पेमेंट देण्यासाठी इथं एंटर. कॅशने अगर द्यायचं असेल तर इथं कॅश सिलेक्ट करायचं. वरती इथं बॅलन्स दिसतो आपल्या कॅशचा. चेकने देणार असेल पेमेंट किंवा ऑनलाईन देणार असेल तर बँकेचं नाव इथं, ज्या अकाउंट नेम असेल आपल्या बँकेचं ते अकाउंट नेम सिलेक्ट करायचं. वरती इथं आपल्याला बॅलन्स दिसतो, रिसिप्ट नंबर येतो आहे. ज्या सप्लायरकडनं आपण माल खरेदी केलेला आहे त्याचं नाव इथं सिलेक्ट करायचं. इथं त्याला किती देणं आहे तो बॅलन्स दिसतो आहे. इथं आपण चेक नंबर टाकणार आहोत. तिथं चेक नंबर टाकायचा आहे. किती तारखेचा चेक दिलेला आहे, समज 27/6/2017. बँक नेम चैतन्य कॉम्प्युटर्स नावाने आपला अकाउंट कुठल्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचं नाव, समज HDFC. एंटर. आता आपण चेक किती रुपयांचा देतो आहे, समज 12,000 रुपयांचा आता आपण इथं चेक देतो आहे. डिस्काउंट वगैरे काही असेल, काही रिमार्क्स असतील तर इथं आपण रिमार्क्स टाईप करू शकतो की कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट हे बिल आहे, ही अमाऊंट आपण त्याला देतो आहे. एंटर. इथं सेव्हवरती एंटर क्लिक केलं की क्विक पेमेंट सेव्ह सक्सेसफुली. ओके. अशा पद्धतीने आपण क्विक पेमेंटमध्ये एंट्री करू शकतो. इथून आपण हे क्लोज करूया आता. त्याच पद्धतीने क्विक रिसिप्ट हा एक पर्याय आहे की ज्या ठिकाणी आपण ज्या कस्टमर्सला माल उधारीवर दिलेला आहे त्यांचे कॅश किंवा चेक जर का जमा करायचा असेल आपल्याला तर त्यासाठी इथं एंटर प्रेस करायचं आहे. समज कॅश त्यांनी दिलेली आहे आपल्याला, कॅश सिलेक्ट करून एंटर करायचं आहे. त्यानंतर त्या कस्टमरचं नाव सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्याला वरती बॅलन्स दिसतोय की किती येणं बाकी आपल्याला त्या कस्टमरकडनं. समज त्या कस्टमरने आता 25,000 रुपये जमा केले. इथं 25,000ची अमाऊंट. एंटर. एंटर. क्विक रिसिप्ट सेव्ड सक्सेसफुली. ओके. बटन प्रेस केलं की ती सेव्ह होऊन जाईल एंट्री. आता आपल्याला त्याचं खातं पाहायचं असेल, सप्लायरचं किंवा कस्टमरचं खातं पाहायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी डिस्प्लेमध्ये जायचं आणि इथं लेजर्स ऑप्शन आहे. लेजर ऑप्शनवरती क्लिक केल्यावर या ठिकाणी लेजर्स दाखवत होतो सर्व. आता आपण पहिले रवी या सप्लायरचं लेजर पाहूया. 21 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत त्याच्याकडनं आपण काय खरेदी केलं, त्याला किती अमाऊंट दिलेली आहे हे सर्व इथं आपल्याला लेजर्समध्ये दिसतं. या ठिकाणी दाखवतोय तो 25 तारखेला आपण परचेस केलं आहे, बिल नंबर 3 आहे. त्याच्याकडनं माल घेतला आहे आपण उधारीवर 52,000 रुपयाचा. त्यानंतर पेमेंट केलं आहे आपण त्याला 25 तारखेलाच. चेक नंबर, डेट, कुठल्या बँकेचा चेक दिला आहे ह्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 12,000 रुपये आपण त्याला दिले आहेत. इथं बॅलन्स दाखवतो आहे खाली आपल्याला तो 40,000 रुपये देणं बाकी आहे. त्याच पद्धतीने आपण कस्टमर्सचं पण पाहू शकतो. संतोष या कस्टमरचं आपण किती घेणं आहे ते पाहूया. त्याला काय काय माल दिला आहे, किती तारखेला दिला आहे. 21 तारखेला त्याला बिल नंबर दिलेला आहे, 12,000 रुपयाचा माल दिला आहे. त्यानंतर 22 तारखेला दिला आहे 32,000 रुपयाचा. त्यानंतर 25 तारखेला दिला आहे 21,000 रुपयाचा. 22 तारखेला त्यांनी जमा केले आहेत 12,000 रुपये. 25 तारखेला जमा केले आहेत 25,000 रुपये. अशा पद्धतीने खाली टोटल दाखवत आहे. टोटल डेबिट अमाऊंट 65,000 रुपये. 65,000चा माल आपण त्याला दिला आहे. त्याने आत्तापर्यंत जमा केले 37,000 रुपये आणि त्याच्याकडे शिल्लक आहे 28,000 रुपये. अशा पद्धतीने आपण कुठलं पण लेजर्स, कुठले सप्लायर्स, कस्टमर्स यांचे अकाउंट्स पाहू शकतो. त्याच पद्धतीने डे बुकमध्ये एका दिवसामध्ये ज्या काही सर्व एंट्रीज झालेल्या असेल, मग या ठिकाणी आपल्याला टोटल डेबिट अमाऊंट आणि टोटल क्रेडिट अमाऊंट दिसते. परचेस एंट्रीज, सेल्स एंट्री, पेमेंट एंट्री, रिसिप्ट एंट्री या सर्व एंट्रीज आपण या ठिकाणी पाहू शकतो. कॅशबुकमध्ये त्या दिवसाची किंवा 21 तारीख ते 25 तारीख या दिवसांमध्ये आपल्याकडे कॅश किती जमा झाली आहे, किती आपण दिली आहे बाहेर आणि आपल्याकडे बॅलन्स किती आहे, हे सर्व आकडे या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे आउटस्टँडिंग ॲनालिसिस. आउटस्टँडिंग ॲनालिसिसमध्ये
इथं रिसिवेबलवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक केलं. यामध्ये तो दाखवतो 25/6/2017 अखेर आपल्याकडं कोणाकडनं किती येणं बाकी आहे ते दाखवतो आहे आपल्याला. म्हणजे सर्व कस्टमरची लिस्ट येते आणि इकडं बॅलन्स दाखवतो. यांचे आपण स्लिप्स पण प्रिंट करू शकतो, SMS पण पाठवू शकतो. त्यासाठी आपल्याला SMS पॅक परचेस करावा लागतो. त्यामधून आपण SMS इथून या ठिकाणी टाईप करून सर्व कस्टमर्सला एकाच वेळेस पाठवू शकतो. त्यानंतर पेएबल्स, कोणाला किती देणं बाकी आहे 25/6 अखेर, तर ते सर्व अमाऊंट्स या ठिकाणी दिसतात. त्याच पद्धतीने आता आपण पाहूया GST रिपोर्ट्स दाखवतो मी तुम्हाला आता. GSTR1, GSTR2, 3 अशा पद्धतीच्या GST रिटर्न ई फायलिंग या सर्व रिपोर्ट्स आपल्या सॉफ्टवेअरमध्ये रेडी आहेत. B2B टॅक्सेसेबल इनव्हॉइसेस, डिटेल्स ऑफ डेबिट नोट्स. आता आपण या डेबिट नोट्स वगैरे एंट्री केलेल्या नाही आहेत, त्यामुळे तो काही दाखवणार नाही आत्ताच. त्यानंतर बिझनेस टू कस्टमर लार्ज इनव्हॉइस, म्हणजे 2.5 लाखाच्या पुढच्या ज्या इनव्हॉइसेस आहेत ते यामध्ये दाखवतो. स्मॉल इनव्हॉइसेस बिझनेस टू कस्टमर्स, या ठिकाणी आता आपल्याला दिसेल की स्टेट कोड काय आहे, टॅक्सेसेबल अमाऊंट किती होती, IGST किती आहे 12%, CGST 6% आणि SGST 6% आणि यांच्या कॉस्टिंग अमाऊंट्स इथं दाखवतो आहे. CGST अमाऊंट, SGST अमाऊंट आणि टोटल टॅक्स अमाऊंट या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले करतो. आता हे फ्रॉम टू एकाच दिवसाचं डिस्प्ले केलं आहे त्याने. समज आपण 1 तारखेपासूनच पाहिजे आहे आपल्याला, तर टोटल दिसेल इथे 1 तारीख ते 25 तारीख. या ठिकाणी GST जे काही HSM कोड असलेले हँडसेट्स असतील त्या कोडनुसार तो इथं आपल्याला ते वेगवेगळं करून दाखवतो आहे. इथं खाली टोटल टॅक्स अमाऊंट दाखवतो, टोटल CGST, टोटल SGST. इथे GST समरी दिसेल आपल्याला 1 तारखेपासून 25 तारखेपर्यंतची. इनपुट लोकल आणि आउटपुट GST लोकल हे दोन्ही ऑप्शन्स इथे दाखवतो. नॉन टॅक्सेसेबल अमाऊंट, टॅक्सेसेबल या ठिकाणी डिस्प्ले करतो आहे. त्यानंतर परचेस फ्रॉम रजिस्टर्ड टॅक्स पेयर्स, ज्यांच्याकडनं आपण माल खरेदी करतो आहे की ज्यांच्याकडनं GST नंबर्स आहेत, असे सर्व GST आणि सप्लायरची लिस्ट आपल्याला या ठिकाणी जनरेट होते. टोटल टॅक्स लायबिलिटी, एक्सपोर्ट सेल्स, लोकल गुड्स टू कन्झ्युमर्स, म्हणजे आपण लोकल स्तरावरती ज्या कस्टमर्सला माल विकलेला आहे ते सर्व कस्टमर्स या ठिकाणी डिस्प्ले करतो. सर्व्हिसेस दिलेले असतील तर सर्व्हिसेस दाखवा. टर्नओव्हर डिटेल्स, किती टर्नओव्हर झालेला आहे हे डिस्प्ले करतो इथं. त्यानंतर आपला स्टॉक पाहायचा आहे. स्टॉक रिपोर्ट्समध्ये आयटम वाईज स्टॉक रिपोर्ट, कुठलाही आयटम सिलेक्ट केला आपण त्याचे किती पीस शिल्लक आहेत आपल्याला या ठिकाणी दाखवतो येतो. किती परचेस केलं होतं, किती सेल आउट केलं आणि टोटल बॅलन्स किती आहे सध्याचा तो डिस्प्ले करेल. स्टॉक व्हॅल्युएशन, टोटल किती पीसेस आपल्याकडे शिल्लक आहे आणि किती रुपयांचा माल आपल्याकडे शिल्लक आहे ते या ठिकाणी तो डिस्प्ले करेल. त्यानंतर सिरियल नंबरनुसार आपल्याला मोबाईल्स ट्रॅक करायचे असतील
इथे सिरियल नंबर टाईप केला की तो सर्व सिरियल नंबरच्या मोबाईल इन आउट आणि सर्व डिस्प्ले करतो. या ठिकाणी डिस्प्ले, सिरियल नंबर रिपोर्ट्स, सिरियल नंबर रजिस्टर, जेवढा स्टॉक अवेलेबल आहे त्या सर्व अवेलेबल स्टॉकचे सिरियल नंबर या ठिकाणी तो आपल्याला डिस्प्ले करेल. सोल्ड बट नॉट परचेस्ड म्हणजे परचेसमध्ये एंट्री न करता आपला आधीचा जो माल असेल, ओल्ड स्टॉक, तो जो सेल केलेला असेल त्याची लिस्ट या ठिकाणी डिस्प्ले करेल. ओप्पो सेल्फी सिरियल नंबर डिस्प्ले करेल. J5चे जेवढे काही पीस अवेलेबल आहेत त्यांचा सिरियल नंबर डिस्प्ले करेल. जे काही सोल्ड आउट झालेले असतील त्याचे सिरियल नंबर डिस्प्ले करेल. डेली स्टॉकमध्ये परचेस, सेल्स आणि क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी डिस्प्ले करेल. अशा पद्धतीने एक सॉफ्टवेअरचा मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला डेमो दाखवला आहे. तुम्हाला जर का आवडला असेल सॉफ्टवेअर तर नक्की कॉन्टॅक्ट करा. सॉफ्टवेअर एकदम सोपं आहे वापरायला, यामध्ये शिकण्यासारखं काहीच नाही. तुम्ही डेमो पाहून पण हे सॉफ्टवेअर ऑपरेट करू शकता. धन्यवाद.